ही नागपूरमधली थेट दृश्य आपण बघतोय। नागपूरच्या विधान भवन परिसरामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। काल सुद्धा रात्रीच्या वेळेस हे विद्यार्थी आक्रमक झालेले होते। आज पुन्हा एकदा हे विद्यार्थी आक्रमक झालेत। मोठा पोलीस फौजफाटा इथं तैनात आहे आणि या विद्यार्थ्यांना थोपवण्याचं काम सध्या प्रशासन करत आहे। या विद्यार्थ्यांचे लोटांगण आंदोलन आहे। प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी मंगेश मोहिते आपल्यासोबत आहेत। मंगेश, या विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि आज एवढा गोंधळ होण्यामागचं कारण काय आहे? मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत हजारो युवक युवती यांनी आज लोटांगण आंदोलन केलं होतं, पण पोलिसांनी त्यांना लोटांगण आंदोलनाची परमिशन फक्त यशवंत स्टेडियम इथे दिली होती। पण त्यांची मागणी आहे की आम्हाला बाहेर जाऊ द्या। त्यांना यशवंत स्टेडियमच्या बाहेर जाऊ दिलं ना। 11 महिने प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी रोजगार देऊ अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली होती, परंतु त्यांचे आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही। म्हणून हे आंदोलन आक्रमक झाले आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक युवती या ठिकाणी असून पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत। आंदोलकाचं म्हणणं आहे की आम्हाला मोर्चा ठिकाणी जाऊ द्या, पण पोलीस त्यांना जाऊ देत ना। त्यांना या ठिकाणी यशवंत स्टेडियम मध्ये अडवलं आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी होत आहे। या ठिकाणी काही युवक युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला। काही लोकांना आता युवकांनी ताब्यात घेऊन त्यांना बाहेर करण्यात आलाय। थोडं पोलिसांना शांत करण्याचा माहोल चालू आहे सध्या। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आश्वासन, सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। नागपुरात विद्यार्थ्यांचा लोटांगण मोर्चा होता। हा लोटांगण मोर्चा अडवण्यात आला। काही जणांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला मंगेश मोहिते आत्ताच माहिती देत होते आणि हा मोर्चा थोपवून धरण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करते। काल संध्याकाळी सुद्धा विधिमंडळाच्या गेटवरती विद्यार्थी आक्रमक झालेले होते आणि आज पुन्हा एकदा ह्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। युवा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। सरकारनं आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा त्यांचा आरोप आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा हा मोर्चा आहे। या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। पोलिसांना त्यांना थोपवून धरण्यासाठी अक्षरशः इथं विधिमंडळाच्या गेटवरती कडं करावं लागलेलं आहे। सरकारनं आश्वासनं पूर्ण न केल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक होत त्यांनी हा लोटांगण मोर्चा काढला होता। काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि उर्वरित जे विद्यार्थी आहेत त्यांना शांत करण्याचा, थोपवण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत।